स्टुडंट आज आपण एक अतिशय महत्वाचा क्वेश्चन बघणार आहे जो की बायोमॉलिक्यूल मधून नीट मध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो आणि बरेच विद्यार्थी अशा क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज होत असतात. तर हा काय क्वेश्चन बघा. व्हॉट विल बी द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द पॉलीपेप्टाइड consisting of 10 molecules of glycine when molecular formula of the glycine is C2H5O2 and N. तर हा आहे ग्लायसिन ह्या अमायनो ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तर मग 10 मॉलिक्यूल जर पॉलीपेप्टाइड चेन तयार करत असतील ग्लायसिनचे तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे समजा हे ग्लायसिन अमायनो ऍसिड आहे आणि हे ग्लायसिन अमायनो ऍसिड जेव्हा एकमेकांसोबत पेप्टाइड बॉन्ड तयार करतात त्यावेळेस त्यामधून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतात बाय द प्रोसेस ऑफ कंडेन्सेशन रिएक्शन. तर कंडेन्सेशन रिएक्शन होऊन जेव्हा आपण दोन मॉलिक्यूल घेतो त्यावेळेस त्यामधून वॉटर मॉलिक्यूल आणि ह्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल लॉस होत असतात आणि जेव्हा आपण 10 मॉलिक्यूल घेऊ ग्लायसिनचे त्यावेळेस काय होईल की शेवटचा जो एन टर्मिनल असेल शेवटचा अमायनो ऍसिड एन टर्मिनलचा तिथे एक एच प्रेझेंट असेल आणि ओ टर्मिनलचा सी टर्मिनलचा जे OH आहे हा OH सुद्धा तसाच असेल. मधले जे काही 9H2O मॉलिक्यूल आहेत ते रिमूव्ह होतील. मग आपल्याला फायनल जो काही फॉर्म्युला मिळेल बघा 10 ग्लायसिन मॉलिक्यूल 9H2O आपल्याला काय करावं लागतील त्याच्यामधून इलिमिनेट करावं लागतील. तर फायनल फॉर्म्युला ग्लायसिन चे 10 मॉलिक्यूल जेव्हा पॉलीपेप्टाइड चेन तयार करतील त्यावेळेस हा मॉलिक्युलर फॉर्म्युला येतो. तर ह्या ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे बरं. यामध्ये हे बी ऑप्शन करेक्ट असायला पाहिजे. ओके तर लक्षात ठेवा फार महत्वाचा क्वेश्चन आहे आणि डू नॉट गेट कन्फ्यूज व्हेन सच अ टाइप ऑफ क्वेश्चन आस्क इन द नीट एक्झाम. ओके थँक्यू.